बॉलिवूड किसके बाप की बपौती नाहीये हा डायलॉग जवळपास 6 वर्ष आधी तुमच्या आमच्या कानांवर सातत्यानं आदळत होता. निमित्त होतं सुशांत सिंग राजपूत नावाच्या एका प्रॉमिसिंग ऍक्टरचं नैराश्याच्या गर्तेत जात त्यानं आत्महत्या केल्यानंतरचं जे काही नाटक दाखवलं गेलं होतं, निर्माण केलं गेलं होतं आणि त्या सगळ्या घटनाक्रमाची जी तारीख होती त्यातली ती 14 जून 2020. परवा 14 जून 2026 रोजी एका प्रॉमिसिंग यंग टॅलेंटेड अभिनेत्रीनं अशाच नैराश्यातून आत्महत्या केल्याची बातमी आपल्या कानावर पडली. संचिता उगले नाव होतं त्या तरुण अभिनेत्रीचं. 14 जून हा फक्त योगायोग असू शकतो की अजून काही यावर आपल्याला आज बोलायचं आहे. आत्महत्येच्या तारखांचा हा योग जुळून आलाय की जुळवून आणला गेलाय यावर आज आपल्याला बोलायचं आहे. त्याही पलीकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच अँगल्स आहेत त्यामध्ये, त्यावरही आपल्याला बोलायचं आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकारडीजी नाही. मित्र नमस्कार. हे सगळं बोलायचं जी म्हणालो मी कारण अलीकडेच एक व्हिडिओ युट्यूबवर पाहण्यात आला होता माझ्या, ज्यात 14 जून 2026 या तारखेला देखील सुशांत सारखाच एक प्रसंग पुन्हा होणार आहे. हिस्ट्री वॉज गोइंग टू रिपीट असं काहीतरी लिहिलं होतं, असं भाकीत केलं गेलं होतं. आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या असंख्य लोकांनी मला त्यानंतर फोन करून सांगितलं होतं की असा एक व्हिडिओ आलाय, तो तुम्ही बघा आणि त्यावर काहीतरी तुमचं भाष्य करा. तर भूतकाळात जाऊन जर आपण पाहिलं तर सुशांतला मारणाऱ्यांचा मोटिव्ह हा नेमका काय होता यावर अजून देखील स्पष्टता नाहीये, साशंकताच आहे. सुशांतला लटकवणाऱ्यांना हे माहीत होतं की दिशा सालियनवर बलात्कार झालाय आणि तो करणारे सुशांतला देखील संपवणारच आहेत. कारण दिशाने आपल्या सोबत जे घडलं त्याआधी एक भयानक दृश्य तिच्याच फ्लॅटवर जी काही पार्टी झाली होती त्या पार्टीत पाहिलं होतं. त्यात काही बडी धेंड सामील होती. एक गे होता, एक होमो होता, एक लेस्बियन निर्माती होती आणि या सगळ्या महाभागांना पाहणारा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉयही होता, जो नंतर गायब झाला. दिशाचे 2 मित्र जे त्या पार्टीत हजर होते तेही गायब झालेत, सापडलेच नाहीत आजवर. एकूणच या सगळ्या प्रकरणातले 10 जण असे आहेत ज्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. यावरही आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही बघितलाही असेल. सुशांत सिंगच्या बाबतीत म्हणायचं तर त्याला मिळणारं यश हे बॉलिवूडच्या खानावळीला खूपच होतं. शाहरुख असो की सलमान, सुशांतचा त्यांनी जिथं मिळेल तिथं जाहीर अपमान केलेला आहे आणि आपण अनेकदा पाहिलाय. सेम हीच गोष्ट रणवीर सिंग बाबतही शाहरुखनं केलेली आहे एका अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला. पण आज रणवीर आपल्या टॅलेंटच्या जोरावर याच हॉलिवूडमधल्या एका वेगळ्या विचार प्रवाहासोबत जात त्यानं या खानावळीला आणि समलैंगिक जोड्यांना सणसणीत चपराक आणलेली आहे आणि त्यांना झोपून टाकलंय अक्षरशः. तर सुशांतचा जो शारीरिक आणि मानसिक छळ केला गेला त्यात एक भावनिक अटॅचमेंटवालं पात्र घुसडलं गेलं होतं. एक टूल किट वापरलं गेलं होतं, त्याचं नाव होतं रिया चक्रवर्ती. महेश भट्ट नावाचं एक 70लं चौचाळ म्हातारा आहे. त्या म्हाताऱ्याच्या मांडीवर बसणाऱ्या ज्या काही सो कॉल्ड नट्या या इंडस्ट्रीत आहेत त्यांची रात्रभरासाठी किंवा एखाद्या फॉरेन टूरसाठी कंपॅनियन म्हणून उपलब्धता ही किती स्वस्त आहे किंवा स्वस्त होती हे आताच्या एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याकडे असलेल्या लाल डायरीतल्या नोंदीवरून लक्षात येईल तुम्हाला. खरं तर हा युवा नेता मुंबईवर लव करणारा सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ता, सिनेनटांचा दलालच म्हणता येईल त्याला. पण आता त्यालाही राजकीय वरदहस्त लाभलाय. तो आता एका सुरक्षित कवचाआड गुंतला गेलाय, लपला गेलाय. पण सुशांत सिंगला ज्या पद्धतशीरपणे संपवलं गेलं त्यामागचं गूढ अजून उकललेलं नाहीये मित्र. बॉलिवूडमधलं नेपोटिझम, बपौती, जिसको बपौती कहते, ही आजवर आपण सहन केली. पण जर तुम्ही बघितलं असेल तर हिंदी TV सिरियलच्या दुनियेतही काही प्रोडक्शन हाऊसेसकडून नवोदितांचं शोषण केलं जातं. कामाच्या वेळा फिक्स नसतात. 8 तासांची ऑफिशियल शिफ्ट ही 12-15 तास लांबवली जाते. कधी कधी 16-16, 17-17 तास कामं होतात. त्यातही यातल्या मेल ॲक्टर्समध्ये सगळ्या गे आणि होमो लोकांची भरती झालेली आहे. सगळेच समलैंगिक नसतात हो, पण काय करणार, इथं जर काम पाहिजे तर याच्याबरोबर झोप, त्याच्यासोबत बाहेर जा. हे पूर्वी सिने नट्यांच्या बाबत व्हायचं आणि त्याच्या बातम्या व्हायच्या. जसं दाऊदने मंदाकिनीला बोलवलं, छोटा शकील आणि ती सगळी गँग, अनीस इब्राहिम वगैरे, हे हिंदी सिनेमातल्या नवीन येणाऱ्या हिरोईन्सवर डोळा ठेवून असायचे. फोन करायचे, इसको भेजो उसको भेजो.
आता नेमकं काय झालं, उलट झालंय सगळं. पण ह्यामागे जी जमात आहे ना, म्हणजे ही इंडस्ट्री जी आहे ही नको त्या घाणेरड्या जमातीच्या वर्चस्वाखाली आहेच, पूर्वीपासून आहे. खरं तर ती या कटपीसवाल्यांनी भरलेलीच आहे सुरुवातीपासून, म्हणून त्याला उर्दूवूड म्हणतात ना बॉलिवूडपेक्षा. पण त्या काळात स्टुडिओ मालक जे होते ते हिंदू होते, त्यांच्याकडे पगारावर हे सगळे टोपाकट लोक काम करायचे. त्यांचा एक धाक होता जे स्टुडिओ मालकांचा. आता परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. मागे टीव्ही इंडस्ट्रीतल्या एका हिंदू अभिनेत्रीला असंच आत्महत्येच्या दारात नेऊन सोडणाऱ्या एका मुस्लिम नटाला अटक झाली होती, पण त्याला पुढे जामीन मिळाला. परवा 14 जूनला देखील अशाच एका सुंदर गुणवान अभिनेत्रीनं प्रचंड दबावाखाली असल्याच्या कारणानं आत्महत्या केली. संचिता उगले. कुमकुम सौभाग्य नावाच्या हिंदी सिरियलमधून आणि छावामधल्या एका छोट्या भूमिकेतून आपण तिला पाहिलेलं आहे. इन्स्टावरही ती बरीच फेमस होती, दिसायला सुंदर, अभिनयही उत्तम. पण या इंडस्ट्रीत एक लॉबी काम करते. त्या लॉबीत सहभागी व्हा, नाहीतर मग इंडस्ट्री बाहेर व्हा. गेल्या काही महिन्यांपासून संचिता दबावाखाली होती, तणावात होती. वरवर सारं काही ठीकठाक आहे असं ती दाखवत असली तरी तिच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकलाकार मैत्रिणीनं सांगितलंय की तिचं काम काढून घेतलं गेलं होतं. ती स्ट्रगल करत होती, आता तिच्याकडे काम नव्हतं आणि हा स्ट्रगल भल्या भल्यांना आत्महत्येकडे नेतो. परत त्यासोबत तिचा एक सहकलाकार जो आहे उज्ज्वल शर्मा, हा सुद्धा तिला त्रास द्यायचा म्हणे. आता वसई की छपरी, वसईला राहणारे सगळे छपरी असतात का? त्यामुळे ह्याला दणका दिलाच पाहिजे, ह्याला दाखवलंच पाहिजे वसईचा दणका काय असतो ते. वसईत राहणारी एक सुंदर मुलगी जी तुला कम्पीट करते, तिचे काही पैसे तू देणं लागतो म्हणून तू तिला वसई की छपरी बोलतो. कोण आहे उज्ज्वल शर्मा, याचा शोध घ्यायला पाहिजे. आता एखादी व्यक्ती आपलं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलते, त्यामागची पार्श्वभूमी प्रचंड वेगळी असते. आत्महत्या करणारे हे लोक कमजोर दिल म्हणवले जातात. पण साधं गरम पाणी कधी हातावर पडलं तरी आपण हुळहुळतो. ब्लड चेकअपच्या वेळेला सुई टोचण्याआधी 5-1 मिनिटं गार पडलेलो असतो आपण. पण आत्महत्या म्हणजे स्वतःला संपवणं, गाडीखाली झोकून देणं असो, उंच इमारतीवरून उडी मारणं असो वा गळफास घेणं असो. देहातून जीव निघून जाण्याआधीचे ते काही क्षण जे असतात ना, 4-5 मिनिटं, ही केवढी मोठी वेदना असते. ही वेदना शारीरिक जेवढी तेवढीच मानसिक असते आणि ही वेदना सहन करणं किती कठीण असतं, ती वेदना ही व्यक्ती सहन करते. अशा वेदना होणार आहेत हे माहीत असतानाही हे धाडस करणं हे फार जिकिरीचं काम आहे. कारण काही वेळेला अपघात होतात, माणूस आपल्या धुनकीत चाललेला असतो रस्त्यावरून, गाडी येते, भरधाव वेगानं उडवून जाते. ते काही क्षणात घडतं, मरणाऱ्याला कळतही नाही, त्या 4 मिनिटात 5 मिनिटात त्याचा जीव जातो. पण जो आधीच काही महिन्यांपासून, काही दिवसांपासून विचार करत असतो की मला जीव द्यायचा आहे, जीव द्यायचा आहे, आणि त्याला त्या जीव देताना होणाऱ्या वेदनांची कल्पना त्याला असते, ती वेदना सहन करणाऱ्या माणसाला आपण, आणि ते हे धाडस करणारे जे लोक आहेत ना, हे असे ते लोक कमजोर असणं तर अशक्यच आहे. मग हे घडतं कसं? घडतं तर मग का घडतं याचा विचार व्हायला हवा. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्तींना आजही समाजात उजळ माथ्यानं वावरताना आणि दुसऱ्यांना छपरी म्हणणाऱ्यांना काहीही कसं वाटत नाही. त्यांना जर आपल्या या कृत्यांचा पश्चाताप होत नसेल तर तो झाला पाहिजे. पश्चाताप व्हायला हवा त्यांना. पोलिसांनी यांना उचलून ठोकलं पाहिजे, कारण बॉलिवूड किंवा ती टीव्ही इंडस्ट्री ही या LGBTQXYZ गे, लेस्बियन, होमो यांची बपोती आहे की काय? मित्रो, विषय हा जो आहे ना तो फारच संवेदनशील आहे, म्हणून बऱ्याच संयमानं बोलतोय मी. आपणही आपली मतं जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा. पण किती दिवस या सगळ्या अशा हलक्या लोकांची, गोड लोकांची, मधुर लोकांची जी काही ही बपवती सुरू आहे ना, आता एक वेगळंच कल्चर निर्माण झालंय या इंडस्ट्रीमध्ये. ते कधी संपणार आहे आणि खरं टॅलेंट त्याला कधी वाव मिळणार आहे ह्याचीच आपण वाट पाहायला हवी. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.